मटेरियल किंवा मेकॅनिक्स ऑफ स्ट्रक्चर या सब्जेक्ट मध्ये तुमचं स्वागत आहे. आपला टॉपिक चालू आहे एसएफडी अँड बीएमडी डायग्राम. आणि एसएमडी अँड बीएमडी मध्ये याच्या आधी आपले 17 प्रॉब्लेम झालेले आहेत. हे 18 नंबरचा प्रॉब्लेम आज आपण बघा. हे 18 नंबरचा प्रॉब्लेम तुम्ही राईट डाऊन करा. हा लक्ष द्या, आपला हे 18व्या नंबरचा नाही 17व्या नंबरचा प्रॉब्लेम आहे. 17 नंबर टाकला मी इथं. प्रॉब्लेम असा आहे, ड्रॉ बेंडिंग मुवमेंट अँड शिअर फोर्स डायग्राम. म्हणजे की बीएमडी अँड एसएफडी डायग्राम काढायचे. बीएमडी अँड एसएफडी डायग्राम आपल्याला काढायचे. ऑफ ए कॅन्टिलिव्हर बीम एबी. एक एबी कॅन्टिलिव्हर बीम दिलेला आहे 4 मीटर लॉंग, हॅव्हिंग इट्स फिक्स इन ॲट ए वर फिक्स आहे, अँड लोडेड विथ ए युडीएल ऑफ 1 किलो न्यूटन अप टू 2 मीटर. 2 मीटर युडीएल दिलेला आहे फ्रॉम बी पासून, अँड विथ ए कॉन्सन्ट्रेटेड लोड 2 किलो न्यूटन ऍट ए 1 मीटर फ्रॉम ए पासून. सोपी प्रॉब्लेम आहे, काही आपल्या याच्यात नाही आहे. डायग्राम तर तुम्ही इझिली काढू शकता. आता बघा मी डायग्राम कशी तयार करतो. ड्रॉ द बेंडिंग मुवमेंट अँड शिअर फोर्स डायग्राम ऑफ ए कॅन्टिलिव्हर बीम. एक कॅन्टिलिव्हर बीम काढून टाका. काहीच नाही आहे कॅन्टिलिव्हर बीम. याची लाईन आणि इकडची एक कॅन्टिलिव्हर बीम काढला. कॅन्टिलिव्हर बीम काढला आपण, तर कॅन्टिलिव्हर बीम मध्ये तुम्हाला माहिती एक एंड काय असते, फिक्स असते. मग त्याला काय म्हटलं बघा, हे बघा कॅन्टिलिव्हर बीम ए बी, त्याला नाव देऊ आपण ए बी. हा ए आणि हा बी. याची रिएक्शन इथं रिएक्शन ऑफ आर. त्याच्यानंतर काय म्हणते बघा, 4 मीटर लॉंग. किती मीटर लॉंग आहे? 4 मीटर लॉंग. 4 मीटर लॉंग, हॅव्हिंग फिक्स एंड ऍट ए वर फिक्स आहे. ए वर फिक्स केलं होतं आपण. अँड लोडेड विथ ए युडीएल 1 किलो न्यूटन अप टू 2 मीटर फ्रॉम बी. बी पासून 2 मीटर वर युडीएल आहे. इथला युडीएल 2 किलो न्यूटन, 2 मीटर युडीएल आहे. आणि ह्या 1 किलो न्यूटन लोड आहे. 1 किलो न्यूटन मीटर. and with a concentrated load 2 kilonewton at 1 meter from A. A पासून 1 मीटरवर. ए पासून 1 मीटर इथं. किती आहे? 2 किलो न्यूटनचा लोड दिलेला आहे. किती डिस्टन्स आहे? 1 मीटर. हे किती असणार? हे 1 मीटर असणार. टोटल 4 आहे ना. हे 1, हे 1 आणि हे 2. काही प्रॉब्लेम सांगा डायग्राम मध्ये, कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर आताच सांगा मला. मग या पॉईंट लोडचं कन्वर्ट जर समजा आपल्याला करायचं आहे, तर या युडीएलचं कन्वर्ट जर पॉईंट लोड मध्ये करायचं आहे, कसं करतो आपण? कशाने मल्टिप्लाय करतो? 1 मल्टिप्लाय बाय 2 म्हणजे 2 झालं किलो न्यूटन. आणि त्यानंतर हा ऍक्ट कुठे होईल? सेंटरला. हा याच्या सेंटरला काय होईल? ऍक्ट होईल. मग इकडलं झालं 1 मीटर आणि इकडलं किती झालं? 1 मीटर. एनी प्रॉब्लेम सांगा, बोला काही प्रॉब्लेम? काहीच प्रॉब्लेम नाहीये. मग आता सर्वात पहिले आपण समिशन ऑफ एफ ऑफ आय. याच्यात मुवमेंट करायची गरज नाही आहे कॅन्टिलिव्हर मध्ये. डायरेक्ट समिशन ऑफ एफ ऑफ आय करा. आता समिशन ऑफ एफ ऑफ आय म्हणजे काय होते? वर गेला तर प्लस, खाली आला तर मायनस. वर गेला तर प्लस, खाली आला तर मायनस. हा आर ए कुठ चालला? हा आर ए कुठ चालला? वर. कुठ चालला हा? वर. म्हणजे की हा आर ए काय लिहिसाल तुम्ही? पॉझिटिव्ह. हा कुठ चालला? 2 किलो न्यूटनचा खाली, म्हणजे -2 किलो, म्हणजे -2. आता तो अजून 2 किलो न्यूटन चा चालला खाली, म्हणजे -2. समिशन ऑफ एफ ऑफ वाय इज इक्वल टू 0. इक्विलिब्रियम कंडिशन. इक्विलिब्रियम कंडिशन. हा झाला 0. अरे -2 किती होते? -4. -4. आणि हा -4 इकडे काय होतो? प्लस. म्हणजे आर इज इक्वल टू काय ते? 4 किलो न्यूटन. हा झाला आर. सांगा कोणाला काही प्रॉब्लेम आहे का? सोपी आहे एकदम.
एकदम सोपी आहे. तीनच फोर्स आहेत याच्यात, ए बी आणि याला नाव देऊन सी या पॉईंट वरले. युडिएल काही नाव देत नसतो आपण, इथे एक नाव द्यायला स्टार्टिंग आणि युडिएलचा डी, ए बी सी डी. सांगा तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का याच्यात? असेल तर आताच विचारा. तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही? इथून आहे मग काय करायचं अशा लाईनवर? आता बघा, आता आपल्याला घ्यायला लागते आपल्याला कॅल्क्युलेशन एसएफ. एसएफ कॅल्क्युलेशन, एसएफ कॅल्क्युलेशन. आता एसएफ कॅल्क्युलेशन घ्यायचे, काहीच नाही, एकदम सिंपल आहे. एसएफ कॅल्क्युलेशन मध्ये काय करतो आपण, वर जर जात असेल फोर्स तर पॉझिटिव्ह घेतो, खाली जर येत असेल तर काय लिहितो, निगेटिव्ह. हे तर तुम्हाला माहितच आहे. मला किती पॉईंट आहेत, 4 पॉईंट आहेत. तर इथे घेऊ आपण एस एफ ऍट ए, त्यानंतर एस एफ ऍट सी, त्यानंतर एस एफ ऍट डी, आणि एस एफ ऍट बी, एस एफ ऍट ए, एस एफ ऍट सी, सर एस एफ ऍट बी. हा बोला. सर रिव्हिजन बॅच नाही का? रिव्हिजन बॅच उद्या रिव्हिजन बॅच उद्या घेतो. आता बघा, आता आपल्याला एस एफ ऍट ए, एस एफ ऍट बी, एस एफ ऍट सी आपल्याला हे सॉल्व्ह करायचं आहे. मग आता काय करायचं बघा, आता काय करायचं, एक 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 मी छोटीशी डायग्राम काढतो इथं, म्हणजे तुम्हाला समजण्यासाठी. अशीच इथं बघा, राईट हँड साईडला अशी डायग्राम काढली, एक पिन्ना काढू याच्यापुढे. एक हा आर ए, आर एला 2 किलो न्यूटन, एक हे दिलाय 2 किलो न्यूटनचा, आणि एक बी दिलेला आहे. इथं बी दिलेला आहे, इथं डी दिलेला आहे, या पॉईंटला इथं सी दिलेला आहे. हे लक्षात, युडिएल होता, युडिएल होता, युडिएल होता 2 किलो न्यूटन. मग काय करायचं, आर ए, आर ए किती आला आपला 4 किलो न्यूटन. याच्या राईट साईडला एक लाईन मारा, राईट लेफ्ट साईडला चेक करा किती आहे. राईट साईडला जर समजा एक लाईन मारली, आता मग किती फोर्स चालला, एकच लेफ्ट साईडला एकच फोर्स आहे. आर ए वर चालला की खाली चालला, वर चालला, म्हणजे वर चालला म्हणून किती लिहिलं, 4 किलो, किती लिहिलं येतं 4 किलोमीटर. आर ए तर एकदम चुकीचा, 4 किलोमीटर पहिला. आता सी चाला, आता पॉईंट कोणता, सी, शेअर फोर्स ऍट सी. आता सी पॉईंट आपल्याला काढायचा इथं, इथं तुम्ही एक लाईन मारा सी वर. सी वर समजा लाईन मारल्यावर, राईट सीच्या राईटला लाईन मारल्यावर दोन फोर्स, एक उचलला वर आर ए म्हणजे 4 किलो न्यूटन, आणि एक 2 किलो न्यूटनचा खाली. 4 मायनस 2 किती होते, 2. 2 किलो न्यूटन. त्यानंतर पॉईंट डी वर, पॉईंट डी ला एक लाईन मारला, पॉईंट डी ला जर समजा तुम्ही लाईन मारसाल, तर हा जो पॉईंट लोड आहे, हा जो युडिएलचा लोड आहे, हा याच्या पॉईंटच्या डीच्या तिकडे आहे. त्याच्यामुळे काही इकडेच फोर्स, आपल्या लेफ्ट साईडचे फोर्स घ्यायच्यात. कुठले फोर्स घ्यायच्यात, लेफ्ट साईडचे. आणि लेफ्ट साईडची फोर्स कशी येणार मग, पहिले एक येणार 4 ए, आणि हा 2, दुसरा येणार नाही. 4 मायनस 2 म्हणजे किती झालं, 2 किलोमीटर. आणि बी वाला सर्वात शेवटचा फोर्स करायचा याच्यात, समजलं का सांगा. हे युडिएल होतं याच्यात, पण याच्यात युडिएल ऍक्ट झालं नाही, कारण की तू डीच्या राईट साईडला आहे, लेफ्ट साईडला होता का नाही. समजलं का मी काय म्हणत आहे. हो सर. हा, आता बघा डायग्राम कशी निघते. एसिड कॅल्क्युलेशनची डायग्राम. सर्वात पहिले इथं नाव दिले आपण ए, हा सी, हा डी, हा बी. पहिले इथे घेतला आपण 4 किलो न्यूटन. ए इज इक्वल टू 4 किलो न्यूटन.
त्यानंतर बी इज इक्वल टू किती 2 किलोमीटर बी नाही सी वर सी इज इक्वल टू 2 किलोमीटर आणि डी इज इक्वल टू किती आहे 2 किलोमीटर आणि बी इज इक्वल टू 0. तुम्हाला माहित आहे की जर साधं असेल तर काय होतं आपण असं स्ट्रेट याचं स्ट्रेट याचं स्ट्रेट याचं स्ट्रेट पण बी पासून तर बी पर्यंत काय आहे युडीएल आहे आणि युडीएल असलं तर काय करतो आपण इन्क्लाइन. येणार का लक्षात हे असं माहित आहे ना युडीएल असलं तर इन्क्लाइन येत नाही तर मग आपण ओरिजिनल वर्टिकल लाईन्स घेतो. सर ते सगळे बीमवर अप्लाय होते. काय टूल काय म्हणत आहे टूल सगळ्या बीमवर अप्लाय होते का इन्क्लाइन? हा इन्क्लाइन असला तर इन्क्लाइन असला आता हे एवढाच होतं ना इन्क्लाइन बी डिस इन्क्लाइन होतं ना ते पाहून डीबीस काय सगळ्या टाइपच्या बीम अप्लाय होते टू. हा सर्व टाईपच्या बीमवर सर्व टाईपच्या बीमवर असं नाही आपण सर्व याचे असं घेतो. येतं का लक्षात अजून कोणाला काय प्रॉब्लेम हे समजलं का सांगा तुम्हाला एसएफ कॅल्क्युलेशन समजलं काय ते कॅल्क्युलेशन एकदा रिपीट करताय का? एसएफ कॅल्क्युलेशन एकदम सोपी कॅल्क्युलेशन राहते शेअर फोर्स कॅल्क्युलेशन. काय केलं आपण सर्वात पहिले पॉईंट पाहिले एक होतं ए सी डी बी ही घेतली एसएफ ऍट ए एसएफ ऍट सी एसएफ ऍट डी एसएफ ऍट बी. मग काय करायचं एक डायग्राम तयार केली हे वरची डायग्राम इथे लिहिली हे बघा ए सी डी बी एक हा फोर्स होता 4 किलोमीटर हा 2 किलोमीटर हा 2 किलोमीटर या युडेलचा मधाचा याचा हा पी. त्यानंतर मग काय घेतलं आपण ए घेतला तर एच्या राईट साईडला एक थोडसे काउंटरला एक लाईन मारली आणि त्याच्या लेफ्ट साईडच्या इकडला फोर्स घेतला लेफ्ट साईडच्या इकडे काय आर ए आणि आर ए वर गेला तर पॉझिटिव्ह म्हणजे 4 गेला पॉझिटिव्ह. मग त्यानंतर सी पॉईंट घेतला सी पॉईंटच्या लेफ्ट साईडला एक लाईन मारली मग त्याच्यानंतर राईट साईडला एक लाईन मारली आणि लेफ्ट साईडचे फोर्स काउंट केले आर ए हा वर चालला म्हणजे 4 वर चालला हा 2 काय झाला खाली चालला म्हणजे मायनस. मग ते आता मग बी पॉईंट घेतला युडेल तर इकडे आहे राईट साईडला एक लाईन मारली पण त्याच्या लेफ्ट साईडचे काउंट केले मग आर ए वर गेला हा 4 वर गेला हा 2 खाली चालला बस एवढंच आहे याच्यात बी च्या इकडे अजून कोणता फोर्स दिलेला नाही 2 किलोमीटर आणि सर्वात शेवटचा बी 0 घेतो सर्वात शेवटचा बी काय घेत असतो 0. समजला का सांगा नंतर डायग्राम काढली पहिले 4 2 2 आणि 0 असं 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 आणि हे युडिएल होतं ते इन्क्लाइन. समजलं का येस सर. तर त्यामध्ये युडेलचा लोड काय ऍड केला नाही मायनस प्लस करण्यासाठी? नाही तो आहे मायनस बी हे युडिएलचा लोड मदत आहे ना बी आणि डीच्या मदत आहे ना बी आणि डीच्या मदत आहे ना युडिएलचा लोड आणि आपण डीच्या लेफ्ट साईडचे काउंट करतो प्रोसेस राईट साईडचे काउंट नाही करत. येतं का लक्षात म्हणून तू आहे की हा युडिएलचा लोड काउंटिंग मध्ये इकडे जर असतं या लेफ्ट साईडच्या आत असतं तर आपण काउंट केलं आपण याच्या आधीच्या प्रॉब्लेम मध्ये तसंच केलेलं. येतं का लक्षात हा अजून काय क्वेश्चन काही क्वेश्चन आहे काय त्याच्यानंतर आता कॅल्क्युलेशन इकडे लिहू का बेंडिंग मुवमेंटची इथंच लिहू लेफ्ट साईड आता घेऊ आपण कॅल्क्युलेशन शेअर फोर्स कॅल्क्युलेशन शेअर फोर्स झाले आपले बेंडिंग मुवमेंट कॅल्क्युलेशन बेंडिंग मुवमेंट कॅल्क्युलेशन बेंडिंग मुवमेंट कॅल्क्युलेशन पण बेंडिंग मुवमेंट कॅल्क्युलेशन मध्ये लक्ष द्या क्लॉकवाईज जर फिरत असेल तर काय म्हणतो आपण आता निगेटिव्ह आणि अँटी क्लॉकवाईज फिरत असेल तर पॉझिटिव्ह. फक्त याच्यातच फक्त आहे बाकी तर मग जसं तसंच आहे बाकी काहीच नाही. मग इथं कसं आहे ना बेंडिंग मुवमेंट ऍट ए बेंडिंग मुवमेंट ऍट सी बेंडिंग मुवमेंट ऍट डी आणि बेंडिंग मुवमेंट ऍट बी. सर्वात शेवटचा बेंडिंग मुवमेंटचा जो फोर्स राहील हा काय राहतो 0 जातो सर्वात शेवटचा काय राहतो 0 आणि याच्यात त्यांनी बाकीच्या याच्यात सिम्पली सपोर्टेड ओरँग मध्ये पहिला फोर्स पण आपण काय ठेवत होतो 0 पण याच्यात पहिला फोर्स 0 राहणार नाही पहिला फोर्स 0 राहणार नाही. आता बघा कसं आता आपलं बेंडिंग मुवमेंट ए वर काढायचं आहे आता एक डबल डायग्राम काढतो तुमच्यासाठी समजण्यासाठी आता वर डायग्राम मध्ये वर खाली
हे मग स्क्रोल करावं लागते का नाही, त्यासाठी मी तुम्हाला एक डबल डायग्राम काढतो इकडे साईड. बघा आता हे डायग्राम होती आपली अशी. हा ए आहे, किती होतं हे 4 किलोमीटर. त्यानंतर इथं डिस्टन्स दिलेला आहे 2 किलोमीटर C1. मग इथं एक डी होता आणि हे एवढे होता आणि हे बी होता. वरची डायग्राम आहे आणि इथं इथं बनतात आहे 2 किलोमीटर. आता लक्ष द्या, आता आपण याच्यात गॅस बेंडिंग मुवमेंट गॅस घेतो एचा, तर आपण काय घेतो, पूर्ण पूर्ण राईट साईडचे फोर्स काउंट करतो. याच्यात पूर्णचे पूर्ण फोर्स कशी काउंट करतो, राईट साईडचे. कुठले काउंट करतो, राईट साईडचे. आता बघा हा जो सी वाला फोर्स आहे, हा बघा हा सी वाला फोर्स. आता बघा हा सी वाला, हे सी वाला सुरू आला. तर आता सर्वात सांगा हे डिस्टन्स किती आहे, हे डिस्टन्स किती आहे, ए सी ते डिस्टन्स किती आहे, हे 1 मीटर. त्यानंतर हे डिस्टन्स सांगा बरोबर किती आहे या फोर्स पासून. आता बघा हे 1 मीटर आहे, हे 1 मीटर आहे आणि हे पण 3 मीटर. 2 म्हणजे 1 हे 1 मीटर, टोटल किती झाले 3 मीटर झालं. 3 किती मीटर. झालं? 3 मीटर. पण दोनच आहेत याच्यात, बाकी तर अजून नाही आहे. आणि याला कोणता फोर्स लागलेला नाही, एक पण दोनच आहे. मग सांगा पहिला फोर्स कसा फिरू राहिला, पहिला फोर्स कसा फिरू राहिला, क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज. क्लॉकवाईज असला तर काय घेतो, एमटी. नाही क्लॉकवाईज असला तर मायनस. काय घेतो, मायनस. मग इथे काय घेतो, मायनस 2 मल्टिप्लाय बाय 1, 2 मल्टिप्लाय बाय 1. सेकंड फोर्स कसा फिरू राहिला, क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज, तो काय होणार क्लॉकवाईज. म्हणजे की मायनस 2 मल्टिप्लाय बाय 3. करा कॅल्क्युलेशन किती होते. -2 मल्टिप्लाय बाय 1 म्हणजे -2 आणि -2 मल्टिप्लाय म्हणजे -6 म्हणजे -8 होते. -8 किलो न्यूटन मीटर. समजलं तुम्हाला इथपर्यंत. सर आता ए पासून सर घेतला. एक वेळ रिपीट करावं सर, ए पॉईंटचं. हे पाहिजे पॉईंट ए घेतला ना, हे डायग्राम आपली वरची डायग्राम आहे. 4 किलो न्यूटन, हे 2 किलो न्यूटन, हे 2 किलो न्यूटन. आता आपण राईट साईड पासून काउंटिंग करतो. पहिले जे आहे की आपण जे सिम्पली सपोर्टेड किंवा ओव्हरहँग मध्ये होतो त्याच्यात लेफ्ट साईड पासून फोर्सेस मुवमेंट घेतलं, त्याच्यात राईट साईड पासून सर्व फोर्सेस. मग आता पहा हा 2 किलो न्यूटनचा, हा क्लॉकवाईज फिरू आला म्हणजे 2 मल्टिप्लाय बाय 1 केलं, पण क्लॉकवाईज म्हणजे मायनस. हा कसा फिरू आला, हा एक क्लॉकवाईज फिरू आला, 2 मल्टिप्लाय बाय हे डिस्टन्स होतं 3, 2 मल्टिप्लाय बाय 3. याचं कॅल्क्युलेशन केलं -8 किलो न्यूटन. आता पॉईंट सी, आता पॉईंट सी साठी एक मी डायग्राम इकडे हे वाली काही काढत नाही, सी पॉईंट 1 नंबरवर घेतो. आता बघा दुसरी डायग्राम बघा कसा आहे. सी पॉईंट वर आता आपल्याला मुवमेंट काढायचा ना, राईट साईड पासून काढायचा. हा इथं सी पॉईंट आहे, हा सी पॉईंट, हा 2 किलो न्यूटनचा आहे सी पॉईंटवर. पण तो काही कामाचा नाही आहे सध्या, तो त्याचा मुवमेंट 0 वर नाही. त्याचा मुवमेंट आपण पॉईंटवर घेतो, एक डी वर आहे, इथे एक 2 किलो न्यूटन ही युडेल पॉईंट आणि हा बी आहे. आता सी साठी पहा. सांगा आता सी पासून तर या युडेल पर्यंत डिस्टन्स किती असेल, किती असेल लॉजिक लावा बरं. सी पासून तर या युडेल पर्यंत 2 मीटर. सीडी आहे 1 मीटर आणि हे 1 मीटर होतं. 2 हे टोटल किती असायला पाहिजे, 2 मीटर. 2 मीटर. आता सांगा पण हा कसा फिरू राहिला, आता पहिला सी, आता मुवमेंट जर समजा आपण सी वर घेत असेल तर पहिला तर 0 राहते. हा 2 आला तर घ्यायची काही गरज नाही. हा 2 सांगा कसा फिरू राहिला, क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईज फिरू राहिला म्हणजे अँटी क्लॉकवाईज फिरू राहिला, काय फिरू राहिला क्लॉकवाईज म्हणजे 2 मल्टिप्लाय बाय किती, 2 मल्टिप्लाय बाय 2. अजून दुसरा कोणता फोर्स आहे का इथं, इथं कोणता फोर्स आहे का अजून, नाही. लोड आहे का नाहीये. मग 2 मल्टिप्लाय 2 म्हणजे ते -4 किलो होतं. आता पॉईंट डी वर, आता पॉईंट डी साठी एक बघा पहिले ही पुरी डायग्राम काढली, मग सी पासून तर राईट ची पुरी डायग्राम घेतली. आता डी पासून घे. आता बघा डायग्राम कसे चेंजेस होऊ राहिले, म्हणजे मी तुम्हाला एकदम पॉईंट टू पॉईंट शिकवू राहिलो. आता हे डी पॉईंट, हा डी आहे, हा बी आहे, हे व्हिडिओ दिला आहे 2 किलो, हे डिस्टन्स आहे 1 मीटर. एवढंच आहे. आता आपल्याला मुवमेंट डी वर घ्यायचं. आता मुवमेंट कशावर घ्यायचे, डी वर घ्यायचे. कसा फिरायला सांगा बरं, क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज. हॅलो सर. हा बोला. तर मला वाटतं आपलं वरचं चुकलं एखाद्या वेळेस, कारण ते नाही चुकलं. अँटी क्लॉकवाईज नाही, क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये फिरते ना. नाही क्लॉकवाईज नाही येते, क्लॉकवाईज येते ना. मग क्लॉकवाईज म्हणजे मायनस. उलट आहे का याला. हो क्लॉकवाईज म्हणजे की मायनस, हे सर्व काय क्लॉकवाईज डायरेक्शन, क्लॉकवाईज म्हणजे मायनस.
क्लॉकवाईज मायनस याला उलट आहे फक्त याच डायग्रामने उलट आहे झालं -2 किलोमीटर. आपली डायग्राम तयार होते. आता हे सर्व पॉईंट भेटलेले आहेत. आता बघा डायग्राम कशी येते. आता आपल्याला काढायचे डायग्राम बीएमडी. सर्वात पहिली तर फोर्स आहे हा ए, पॉइंट आहे हा सी, इथं आहे डी, इथं आहे बी. त्याच्यानंतर ए किती आला -8 -8 न्यूटन किलो न्यूटन मीटर. मीटर. त्यानंतर सी किती आहे -4 किलो न्यूटन मीटर. डी किती आहे -2 किलोन्यूटन मीटर. -2 किलो न्यूटन मीटर. आणि बी आहे 0. आता लक्षात घ्या. पहिले तर तुम्ही अशी लाईन नाही करू अशी साधा जर असेल तर आपण अशी लाईन ओढतो अशी साधा असेल तर लाईन. पण तुम्हाला माहिती आहे का बी पासून तर डी पर्यंत काय बी पासून तर डी पर्यंत काय युडीएल आहे. युडीएल मग युडीएल काय करतो आपण पॅराबोलिक कर्स काढतो. कोणती कर्स काढतो ही अशी पॅराबोलिक कर्स पद्धतशीर काढतो. पॅराबोलिक कर्व कोणती कर्व पॅराबोलिक. हे आली पॅराबोलिक. आणि हे तर बाकीचे स्ट्रेट आहे. हे दुसरं तुम्हाला स्ट्रेट हे झाली तुमची डायग्राम नेक. याला म्हणा बीएमडी. कोणती आहे बीएमडी. चला प्रॉब्लेम इज सॉल्व. आता आपण बघणार आहे प्रॉब्लेम नंबर 18. प्रॉब्लेम असा आहे ड्रॉ द एसएफ अँड बीएम डायग्राम एज शोन इन फिगर. ड्रॉ एसएफ shear force and bending moment diagram as shown in figure. हा डायग्राम घेऊन दिलेले. हे डायग्राम घेऊन दिलेले. हे दिला 3 किलो न्यूटन. हा दिलाय 5 किलो न्यूटन. इथे एक डी दिलेला. इथं नाव आता ए बी सी डी. हे आहे 3 मीटर, हे आहे 2 मीटर आणि हे आहे 2 मीटर. अशी डायग्राम दिलेली. काहीच नाही एकदम सिंपल आहे. सर्वात पहिले आपण केवळ पुन्हा डायग्राम काढू एक बार फिर से. अत्यंत सोपी प्रॉब्लेम आहे. इथं नाव आहे ए, इथं आहे बी 3 किलो न्यूटन. त्यानंतर इथं आहे सी 5 किलो न्यूटन आणि एक डी दिला फ्री एंड आहे. हे डिस्टन्स आहे 2 मीटर, हे डिस्टन्स आहे 2 मीटर आणि हे दिलं आहे युडीएल. या युडीएलचं कन्व्हर्शन आपल्याला जर समजा पॉईंट लोड मध्ये करावं किती होतं युडीएल दिलं नाही काय युडीएल पण दिलेलं आहे 2 किलो न्यूटन पर मीटर. 2 किलो न्यूटन पर मीटर म्हणजे इथं काय असेल 2 मल्टिप्लाय बाय हे किती आहे 3 3 दोन्ही 6 आणि हे डिस्टन्स म्हणजे 1.5
हे होऊन जाईल 1.5. पुन्हा काय प्रॉब्लेम इथपर्यंत? आणि हे जे हे आहे हा रिएक्शन ऑफ आर, रिएक्शन ऑफ आर. सांगा इथपर्यंत कोणाचा प्रॉब्लेम? या युडेलचं कन्व्हर्शन केलं आपण 3 × 2 6 आणि हे ऍक्ट होते सेंटरली 1.5 1.5 बाकी जसं तशी डायग्राम काढली आणि रिएक्शन ऑफ आर दिला. जेवढे पॉईंट्स आहेत तेवढे पण निवडले. हा युडीएलचा पॉईंट निवडाला का? हा निवड हा हा कट केला. युडीएल सेकंड फर्स्ट अँड लास्ट मधातला ठीक आहे. ACBD आता सर्वात आधी आता आपण घेऊ समेशन ऑफ FOY. वर गेला तर प्लस, खाली आला तर मायनस. आता हा आरे कुठ चालला? आरे कुठ चालला? वर चालला, म्हणजे की आरे वर. हा 6 किलोमीटरचा कुठ चालला? खाली चालला. 6 किलोमीटरचा काय चालला? खाली. 3 किलोमीटरचा काय चालला? खाली. 5 किलोमीटरचा काय कुठ चालला? खाली. येतं का लक्षात? हा आरे वर, हा 6 खाली, हा 3 खाली आणि हा 5 खाली. काही प्रॉब्लेम कोणाला? बोला काही प्रॉब्लेम सांगा. त्यानंतर समेशन FOY इज इक्वल टू 0. इक्विलिब्रियम कंडिशन. इक्विलिब्रियम कंडिशन हा 0 म्हणजे आर ए -3 -6 -9 -9 -5 -14 -14 इक्वल टू +14. आर ए इज इक्वल टू 14 किलो न्यूटन. हा झाला आर ए. आता आपल्याला शेअर फोर्स कॅल्क्युलेशन करायचं. शेअर फोर्स कॅल्क्युलेशन म्हणजे पहा, वर गेला तर प्लस म्हणतो आपण, खाली गेला तर काय म्हणतो? हा बोला. आम्हाला लिहूचं दे. हा एवढं लिहून घ्या तुम्ही पहिले. आता बघा SF सॅड्स आपण काढतो ते याच्यात आहे का नाही, हा जो बी पॉइंट आहे, बी हा आहे का नाही, हा या युडेलला लागलेला आहे. मग इथं बी लेफ्ट आणि बी राईट, बी लेफ्ट अँड बी राईट म्हणजे SF ऍट ए घेऊ, मग SF ऍट बी घेऊ, बी लेफ्ट, मग SF ऍट बी राईट. आता बी लेफ्ट बी राईट करतो, युडेल जवळ आहे तो, युडेलच्या खेटून आहे म्हणून SF ऍट सी घेऊ आणि SF ऍट डी घेऊ. ओके, सांगा काही प्रॉब्लेम? आणि सर्वात आखरीचा काय राहते? SF ला काय राहतो? 0 राहतो. आता एक वेळा डबल डायग्राम काढते, म्हणजे की याच्यात हे न करता इथं डायग्राम काढतो. बघा हे डायग्राम. हा आर ए, हा इथं बी आहे, हे युडिएल आहे, हे सी आहे आणि हे डी, सी आणि डी. आणि त्यानंतर ते किती किती दिलेलं आहे? 3 5 मीटर दिलं का? किलो न्यूटन आहे, किलो न्यूटन. आणि हे 6 हे युडिएल आहे. आता बघा हे तर सोपीच आहे एकदम. काय करतो आपण इथं? SF ऍट ए घेतो, ते एच्या राईटला एक लाईन मारतो आणि लेफ्ट साईडचे काउंट करतो. लेफ्ट साईडला काय एकच आहे, आरे. आरे किती आलं सांगा बरं? आरे किती आलं? 14 किलोमीटर. बस 14 किलो, 14. 14 किलो न्यूटन. आता BL लेफ्ट, BL लेफ्टला एक लाईन मारू, इथं लेफ्टला लाईन मारू आणि काउंटिंग करू. एक एक आरे जाते याच्यात, एक वर, हे पहा आरे वर जाते आणि हा 6 खाली जाते. आरे वर म्हणजे की 14 वर आणि 6 खाली, म्हणजे किती आलं?
एक किलोन्यूटन. बी आता बीच्या राईटले लाईन बाबा, आणि काउंटिंग करू आता लेफ्ट पासून. एक आरे वर जाते, -6 खाली, आणि एक -3 खाली, म्हणजे किती आलं? 5 किलोन्यूटन. 5 किलोमीटर. सी आहे आता. सीच्या लेफ्टले मारत असतो आपण, पहिले राईटले लाईन मारतो, आणि आता काउंटिंग करतो लेफ्ट पासून राईटले. मग आता एक कसा, एक आरे वर म्हणजे 14, -6 -3 हे तर गोष्टी कॉमन असतात, आणि हा 5 कुठे चालला? खाली चालला, म्हणजे -5. म्हणजे किती वर आलं? 0 वर आलं काय? आणि डी वाला 0 आला. डी वाला पण काय आला? 0 आला. समजलं का सांगा? अरे बोला ना, हो सर. समजलं काय काय? सर हा सी वाला कसा घेतला तो सांगा एकदा. हे पाय, पहिले ए घेतला, एच्या राईटला लाईन मारली, काउंटिंग केली लेफ्ट पासून. आरे वर चालला होता, पॉझिटिव्ह होता, तो होता 14 किलोमीटर. मग काय केलं? मग सी, मग आता आपला बी इथं की नाही कसा युडिएल अटॅच होता, मग आपण बी लेफ्ट बी राईट घेतो. मग बीच्या लेफ्टला लाईन मारली, पण काउंटिंग लेफ्ट पासून. एक वर चालला आरे 14, आणि याच्यात हा 6 खाली चालला, -6, म्हणजे चालला 8 किलोमीटर. बीच्या राईटला लाईन मारली एक अशी, आणि त्यानंतर काउंटिंग करतो लेफ्ट पासून. आरे वर चालला, 6 खाली आणि 3 खाली, आणि त्याच्यानंतर मग सी ले, सीच्या राईटलाच लाईन मारत आपण राईटला. हे बघा, एच्या राईटला कसं मारलं, तसं सीच्या राईटला. मग तसं आरे वर 6 खाली, -3 खाली, आणि -5 खाली. आरे म्हणजे होता 14, मग 0, आणि डी तर आखरीचा 0 असतो. आखरीचा काय असतो? 0 असतो. म्हणजे किती येते? ए इज इक्वल टू 0. तर ए इज इक्वल टू 0 नाही आहे, ए इज इक्वल टू 14 आहे. हा माहित नाही, ए इज इक्वल टू किती आहे? 14. हा घेतला ए, हा आहे 14. त्यानंतर मग येते इथं येते येते बी लेफ्ट बी राईट आहे. हा बी घेतला होता आपण. आता बी लेफ्ट, सर्वात पहिले लेफ्ट लिहितो आपण. लेफ्ट आहे 8 किलोमीटर, 8. आणि त्यानंतर राईट काय आला? राईट 5 किलोमीटर, 3 आला, 5 किलोमीटर. सी किती आला? सी 0 आला, आणि डी डी पण काय आहे? 0. सी इज इक्वल टू 0, आणि डी इज इक्वल टू पण काय? 0. मग डायग्राम कशी बनेल? पहिले असा स्ट्रेट जाईल, मग लेफ्ट वर घेतो, तो युडिएल आहे. युडिएल असलं तर काय घेतो आपण? युडिएल असलं तर काय घेतो? इनक्लाइन. इन्क्लाइन. हा युडिएल. हे असं युडिएल नाही, संपलं. इकडे युडिएल नाही, हे असं, आणि हा सी वाला 0, अशी ते डायग्राम. हे झाली एसएफटी, शेअर फोर्स डायग्राम. शेअर फोर्स डायग्राम समजली का सांगा? युडिएल असलं तर आपण इनक्लाइन मारतो. समजलं का? अरे बोला. फ्रॅक्चर होत नाही का? हा, फ्रॅक्चर नाही होत. नाही, याच्यात पॉईंट ऑफ कॉन्ट्रॅक्ट फ्रॅक्चर नाही होत. याच्यात नाही होत. हा एक असा टॉपिक आहे, याच्यात पॉईंट ऑफ कॉन्ट्रॅक्ट फ्रॅक्चर, कॉन्ट्रॅक्ट शेअर होत नाही. या लक्षात येतं का? लक्षात? तर हे लिहून घ्या, कॅल्क्युलेशन सांगा मला. हे झाले सर. आता लक्षात द्या, बीएम कॅल्क्युलेशन. बीएम कॅल्क्युलेशन हे पण याच्यात कसं आहे? क्लॉकवाईज फिरला तर कसं करतो आपण? मायनस. हा, आणि अँटी क्लॉकवाईज फिरला तर प्लस. हे मी ते डायरेक्शन मेन्शन करू राहिलो तुम्हाला 10 वेळा, म्हणजे की याच्यात तुम्हाला समजून जाईल. आता बीएम कॅल्क्युलेशन तर सोपीच आहे. बीएम ऍट ए, बीएम ऍट बी, बीएम ऍट सी, बीएम ऍट डी. 4च पॉईंट असतात. त्याच्यानंतर सर्वात शेवटचा फोर्स काय असतो बीएमचा? बेंडिंग मुवमेंटचा 0. डीएम झाला काय? बीएम. आता बघा हे, आता एक डबल मी डायग्राम काढतो. तीन तीन डायग्राम घेणार आपले छोट्या छोट्या. पहिले आरे पासून घेऊ. हे समजून घ्या कसं आहे. आता हे रिएक्शन ऑफ आरे होती.
त्यानंतर इथं बी पॉईंट होता, इथं सी पॉईंट होता, इथं डी पॉईंट होता. बी वर एक फोर्स आहे, सी वर फोर्स आहे. हे युडीएल होतं आणि हे युडीएलचं पण आहे. किती किती दिलेले? 6, 3, 5. त्याच्यानंतर हे डिस्टन्स पाहायचं. एबी किती आहे? एबी किती आहे? 3 मीटर. हा, म्हणजे मग हे किती होऊन जाईल? 1.5. 1.5. हे आहे 3 आणि हे किती आहे टोटल? हे इतकं किती होऊन जाईल सीडी पासून? 3 + 2 5. हे 2 मीटर आहे ना, हा. म्हणजे हे 2 आहे, तर म्हणजे टोटल 5. इथून तर इतकं 5 येऊन जाईल. हे एवढं 3 आहे आणि हे 1.5 येऊन जाईल. आता बघा, पहिला फोर्स क्लॉकवाईज फिरला तर पॉझिटिव्ह, अँटी क्लॉकवाईज फिरला तर निगेटिव्ह. हा 6 वाला बघ, 6 वाला कसा फिरला? क्लॉक की अँटी क्लॉकवाईज? क्लॉकवाईज. क्लॉकवाईज म्हणजे की निगेटिव्ह. क्लॉकवाईज फिरला तर निगेटिव्ह, म्हणजे की -6 × 1.5. त्यानंतर हा 3 वाला बघा, हाय काय करू राहिला? क्लॉकवाईज. -3 × 3. हा 5 वाला बघा कसा फिरू राहिला? क्लॉकवाईज, म्हणजे की -5 × किती डिस्टन्स आहे? 5 आहे काय? किती येते सांगा कॅल्क्युलेशन? -43. किलोमीटर. -43 आलं ना? यस. त्याच्यानंतर आता हे झाली ए पासून. आता बेंडिंग मोमेंट बी पासून. डायग्राम हेच, पण आता इथं चेंज इथून घेतो. सर कॉल आला तुम्हाला? हॅलो सर. कॉल आला वाटते मला. कॉल आला रे सर. काय झालं? कमी झाला होता. हा, कॉल आलता ना. हा बी, हा सी आणि हा डी. आता बी पासून जर घेऊन राहिलो तर इथं आता डायरेक्टली बी वर हा 3 वाला येईल, हा 5 येईल, बस. बाकी तर काही नाही. बीसी किती आहे? 3 आहे. आणि सीडी किती आहे? बीसी 3 आहे का? बीसी 2 आहे. पुन्हा सांगा सुरुवातीपासून. आ सेकंड पुन्हा सांगा सुरुवातीपासून. हे बघ, सेकंड डायग्राम मध्ये बघा, आता पहिली ए पासून घेतलं होतं, आता डायग्राम कुठून घ्यायला की बी पासून घ्यायला की? कोणत्या पॉईंट पासून घ्यायची? बी पासून तर राईट साईडची पुरी डायग्राम घेतली. बी सी डी. हे बघ, बी सी डी. पहिले ए बी सी डी घेतली, मग बी सी डी घेऊ, मग सी डी घेऊ. बी सी डी समोर आला का? मग आता बी वर एक हा 3 किलोमीटर नाही, 5 किलोमीटर नाही, या दोघांचा डिस्टन्स आहे 2 मीटर आणि हे 2 मीटर. पण आता बी वाला जर आपण बेंडिंग मुवमेंट घेऊ, आता बेंडिंग मुवमेंट जर बीचा घेऊ तर पहिल्याचा काय राहते? घेत नसतो आपण, तो 0 राहते. मग दुसरा फोर्स घेऊ डायरेक्टली. दुसरा फोर्स कसा फिरेल सांगा? हा 5 किलोमीटरचा क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज? क्लॉकवाईज. क्लॉकवाईज. म्हणजे इथं काय लिहिसाल तुम्ही? -5 × -5 × 2. -5 × 2. 0 लिहित तुम्ही गलती ना. -5 × 2 म्हणजे किती? -10 किलोमीटर. आता सी वर घेऊ, सी पासून. आता सी ची डायग्राम. आता अजून एक फोर्स नाही ना, एकच फोर्स होता ना. आता नवीन डायग्राम सी. सी पासून तर डी पर्यंत हे डिस्टन्स आहे 2 मीटर. पण तुम्ही जर नोट केलं असेल की याच्यात कोणता फोर्स आहे काय? लोड आहे काय? पॉईंट आहे काय? नाही. पॉईंट लोड आहे काय? पॉईंट लोड नसल्यामुळे याचा काय होणार? सी इज इक्वल टू काय ना? सी इज इक्वल टू काय ना? 0 किलोन्यूटन मीटर. 0 किलोन्यूटन मीटर. बस. आता याची डायग्राम काढू. आता बघा डायग्राम कशी निघते. आता सर्वात आधी बघा ए किती आहे? -43. इथं लिहितो. ए आहे -43. हा ए, हा बी, हा सी, हा डी. बी किती आहे? -10. सी 0 आहे आणि डी 0 आहे. सी 0 आणि डी पण काय? 0 आहे. आता ए पासून तर बी पर्यंत काय? युडीएल आहे. युडीएल असलं तर मग कॉस कसा असते? पॅराबोलिक. पॅराबोलिक म्हणजे असा, बरोबर. आणि त्याच्यानंतर बी पासून तर सी पर्यंत युडीएल नाही आहे, असं आणि असं. डी पर्यंत 0. हे झाले निगेटिव्ह. याले म्हणतात बीएमटी, बेंडिंग मोमेंट डायग्राम.
येता का लक्षात? अरे बोला ना. हो सर. हे झालं तुमचं प्रॉब्लेम इज सॉल्व. हे लिहून घ्या तुम्ही. साईडची डायग्राम बघू द्या. हे बीएमटी आहे. प्रॉब्लेम नंबर 21. टाकून हा प्रॉब्लेम लिहा. एक कॅन्टिलिव्हर बीम, एक कॅन्टिलिव्हर बीम लेकर कोण आले ना. काय एक 10 जण आहेत. is loaded as shown in figure. As shown in figure. Draw the SF diagram and calculate the BM diagram at point C. Draw SFD diagram for the bracket. Draw the SFD diagram and calculate the BM at point C. BM bending moment at C. हा काढा. डायग्राम देतो मी तुम्हाला घेऊन. माईक बंद करा पण तुला माईक. हे डायग्राम घेऊन. हा बी, हा ए, हा सी, हा डी 20 किलोमीटर, 30 किलोमीटर, हे आहे 3 किलोमीटर पर मीटर. हे अशी डायग्राम आहे. हे आहे 2 मीटर, हे आहे 2 मीटर आणि इकडलं दिलं आहे 3 मीटर. आता प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करतो लक्षात. एक डबल डायग्राम काढू आपण. सिंपल आहे. कॅन्टिलिव्हर बीमचा प्रॉब्लेम आहे. अशी एक डायग्राम काढली, अशी अशी अशी. हे व्हिडिओ दिलेलं आहे ए पासून तर बी पर्यंत 2 मीटर. सी दिलेला आहे 30 किलोमीटर. सी पासून तर डी पर्यंत सीडीचं युडीएल किती आहे? 20 किलोमीटर. सीडीचा आहे 20 किलोमीटर पर मीटर आहे. पॉइंट आहे का त्याची? काय सर मग ही पण वेगळं आहे ना? हो 20 किलोमीटरचा आहे. आता बघा हे 10 दिलेलं आहे. तर इथं कसं येणार? 10चं जर येणार तर इथं याचा एक पॉईंट लोड तयार होईल. 3 मल्टिप्लाय बाय 2 20 किलोमीटर. आणि हे ऍक्ट होईल हे 1, हे 1 मीटर आणि हे 1 मीटर. हे आहे 3 मीटर आणि हे दिलं आहे 2 मीटर. याचं पण एक पॉईंट लोड तयार करणार नाही. होईल 20 मल्टिप्लाय बाय 3 म्हणजे 60 किलोमीटर. किती होईल? 60 किलोमीटर. आता तुम्हाला काढायचं आहे सर्वात आधी समेशन ऑफ एफ ऑफ वाय, कारण आपल्याला आर ए काढायचं आहे. हे जे डिस्टन्स आहे ना, हा रिएक्शन ऑफ आर ए. समेशन ऑफ एफ ऑफ वाय, वर गेला तर प्लस, खाली आला तर मायनस. वर काय चालला? आर ए चालला वर. खाली चालला -20, -30, -60 आणि -20. हे बघा हा वर चालला, एक हा खाली चालला, हा खाली चालला, हा खाली चालला, हा खाली चालला. समेशन एफ ऑफ वाय इज इक्वल टू 0.
इक्विलिब्रियम कंडिशन. इक्विलिब्रियम कंडिशन हा 0. RA इज इक्वल टू -20, -30, -60 and -20 किती होती टोटल 130. -130 केला मध्ये प्लस RA इज इक्वल टू 130 किलोमीटर. कॅल्क्युलेट करून घ्या. हा झाला RA. त्यानंतर आता आपल्याला एसिड कॅल्क्युलेशन करायचं. काय करायचं एसिड कॅल्क्युलेशन. पहिले मी इथून एक अशा लाईन सोडून घेतो. सोपीचा प्रॉब्लेम काही जास्त हे नाही कठीण नाही. युडिएल वर लाईन मारायची. युडिएल वर लाईन नाही. अशा लाईन सोडून घेतो. आता बघा कॅल्क्युलेशन ऑफ एसिड. कॅल्क्युलेशन शेअर फोर्स कॅल्क्युलेशन शेअर फोर्स डायग्राम एसिड. मग त्याच्यात सर्वात पहिले एसएफ ऍट ए एसएफ ऍट बी. सीच्या खेटून युडिएल आहे आणि बीच्या खेटून युडिएल असल्यामुळे आता इथं काय असेल एसएफ एफ सी लेफ्ट एसएफ ऍट डी लेफ्ट. त्यानंतर इथे एसएफ सॉरी एसएफ सी लेफ्ट. इथे एसएफ सी राईट. सी राईट राहिला आपला. सी राईट एसएफ डी लेफ्ट आणि एसएफ ऍट डी राईट. एवढे सारे फोर्स काढा लागतात आपल्याला. सर बी ला लेफ्ट हँड हा डी लेफ्ट राईट करून याच्यात आहे ना युडिएल लागला ना याचे युडिएल याच्यावर पण पॉइंट लोड आहे ना आणि युडिएल पण आहे त्याच्यामुळे लेफ्ट राईट आहे. काय ते लेफ्ट राईट आहे. येता का लक्षात. येता का लक्षात सांगा. यस सर. हे अंदर एक अजून एक डायग्राम काढून टाकू आपण. एक डायग्राम डबल काढू. हे पहा अशी आय आर ए इथं बी आहे इथं सी दिलेला आहे इथे एक डी दिलेला आहे. युडिएल एक हा एक फोर्स दिला होता. इथे किती फोर्स आहे 30. इथं 20 डी वर याचे युडिएल होतं हा होता 20 आणि इथे युडिएल होतं हा होता किती 60. असं हे लोड दिलेलं आहे. आता ज्यावेळेस आता आपण पॉईंट ए घेऊ हा ए घेऊ एसएफ ऍट ए एच्या राईट साईडला एक लाईन मारू. एकच चालला आर ए. मग आर ए एक चालला तर आर ए किती आला 130 किती 130 किलोमीटर. मग बीच्या राईट साईडला लाईन मारू. बीच्या राईट साईडला लाईन मारलं तर किती उराला एक आर ए उराला 130 किलोमीटर आणि एक 20चा खाली चालला डाऊनवर्ड. 20चा कुठं चालला हा डाऊनवर्ड चालला म्हणजे किती येते 110 किलोमीटर. त्याच्यानंतर आता सी लेफ्ट सी राईट सीच्या लेफ्ट लाईन मारू. सीच्या लेफ्ट हे बघा सी सी या डायग्राम मध्ये बघा सीच्या लेफ्ट लाईन मारली. लेफ्ट लाईन मारली तर मग डबल काउंटिंग केली तर किती राहिलं एक हा आर ए वर चालला आणि 20 खाली चालला बाकी तर काहीच नाही. म्हणजे ते 130 -20 110 किलोमीटर. ओके सीच्या लेफ्टने जर समजा इथून लेफ्ट पासूनच काउंटिंग करू ना एक आर ए वर आणि 20 खाली. आता सीच्या लाईटले हा सी आहे सी सीच्या राईटला लाईन मारली पण काउंटिंग लेफ्ट पासून मग त्याच्यात काय उराला एक हा आर ए वर चालला म्हणजे 130 20 खाली चालला -20 आणि एक 30 उराला -30 म्हणजे उराला 80 किलोमीटर. आता डी लेफ्ट डीच्या लेफ्टला लाईन मारली या डीच्या लेफ्टला लाईन मारली लेफ्ट पासून एक उराला आर ए 130 एक -20 एक -30 हे तर हाच आणि एक हा 60 उराला -60 म्हणजे इथे 20 किलोमीटर. शॉर्टकट मध्ये रिपीट करून हा
पुन्हा रिपीट करून द्या. हे पहा 130 आहे ना, हा 130 आरेच्या राईटला लाईन एक लाईन ओढली, त्याच्या लेफ्ट साईडची काउंट केली. आरे वर चालला 130. त्याच्यानंतर बीला कोणता स्पोर्ट तर बीच्या राईटला एक लाईन मारली, तर त्याच्या लेफ्टची काउंट केली. आरे वर चालला होता 130 आणि हा 20 खाली चालला. मग त्यात इथं सी लेफ्ट सी राईट तयार झालं, तर सी लेफ्ट वर लाईन मारली, लेफ्टचीच काउंट केली. एक आरे वर चालला होता 20 खाली चालला होता, 130 मायनस 20. सीच्या राईटला लाईन मारली, तर एक आरे वर चालला म्हणजे की 130 मायनस 20 खाली, आणि हा मायनस 30 खाली 80. डबल सीच्या लेफ्ट लाईन मारली, तर मग याच्यात मायनस 60 खाली गेला 20, आणि डी वाला तो झिरो राहील. समजलं का? जिथे युडेल असलं तिथं लेफ्ट राईट, आणि जिथे म्हणजे की युडेलच्या वर असला फोर्स तर लेफ्ट राईट घेतो, आणि जर समजा सिंगल फोर्स असला तर आपण राईटली लाईन मारतो आणि लेफ्ट पासून काउंट करतो. येतं का लक्षात? हो. आता कसं आहे ना, ए आहे 130, हा इथे ए घेतला, हा बी, हा सी, हा डी. डी इज इक्वल टू 0. ए आहे 130, त्यानंतर बी लेफ्ट. जे कॅल्क्युलेशन लिहू ना, हा कॅल्क्युलेशन लिहू द्या ना. 10. सी लेफ्ट, सी लेफ्ट आहे असं येईल 110. सी लेफ्ट आणि सी राईट आहे 20, 80. आणि एक सी, एक डी लेफ्ट आहे, डी लेफ्ट आहे 20. म्हणजे डायग्राम अशी युडेल असलं तर इन्क्लाइन, मग अशी अशी युडेल असलं तर इन्क्लाइन, नंतर अशी. येतं का लक्षात डायग्राम? हे झाली पॉझिटिव्ह डायग्राम, हे झाली पॉझिटिव्ह एसएफडी, शेअर फोर्स डायग्राम. शेअर फोर्स डायग्राम. आता बेंडिंग मुवमेंट डायग्राम लिहून घ्या फटाफट. कॅल्क्युलेशन, बीएम कॅल्क्युलेशन. सर थांबा ना 2 मिनिटं. ही डायग्राम काढली, एक रफ डायग्राम डबल सेम जशी आहे तशीच. तर ए पासून तर बी पर्यंत हे आहे 2 मीटर. तर हे जर 2 मीटर आहे तर हे किती होऊन जाईल 1 मीटरवर. बी पासून तर सी पर्यंत हे आहे 2 मीटर. हा पॉईंट किती होऊन जाईल 2 + 2 किती होते 4. हा किती होऊन जाईल, हे जो हे 3 मीटर आहे, 3 म्हणजे की ह्या हाफ जर केलं तर हे 1.5 होते, तर हे होऊन जाईल 5.5. आणि टोटल 2 + 5 5 6 7 मीटर. म्हणजे बघा या फोर्स पासून इतकं हे झालं 1 मीटर. मग त्यानंतर या बी पासून या सी पासून तर इतकं डिस्टन्स झालं 4 मीटर. या पॉईंट पासून हे डिस्टन्स झालं 5.5 मीटर, आणि या फोर्स पासून इतकं डिस्टन्स झालं 7 मीटर पहिल्या फोर्ससाठी. हे झालं. आता बीएम कॅल्क्युलेशन. बीएम ॲट ए, बीएम ॲट बी, बीएम ॲट सी, बीएम ॲट डी. 4 बीएम काय लागतं आपल्याला, पण डी वाला बीएम काय राहतो 0 राहतो. आता एचा बघा, एचा बघा. आता हा फोर्स, हे जे डायग्राम आहे याच्यात हा 20 किती आहे, हा कसा फिरवला क्लॉकवाईज फिरवला की अँटी क्लॉकवाईज फिरवला क्लॉकवाईज, म्हणजे की -20 × 1. हा सी वाला सांगा कसा फिरवला क्लॉकवाईज फिरवला की अँटी क्लॉकवाईज फिरवला क्लॉकवाईज, म्हणजे -30 × 4. हा कसा फिरवला क्लॉकवाईज फिरवला काय अँटी क्लॉकवाईज फिरवला क्लॉकवाईज, म्हणजे -60 × 5.5. आणि हा कसा फिरवला -20 × 7. सांगा कॅल्क्युलेशन किती येते कॅल्क्युलेशन. येस असते का
610 किलो न्यूटन मीटर येते काय? हाँ 610 किलो न्यूटन माइनस. त्यानंतर बघा आता सेकंड डायग्राम बी पासून. आता कुठून घ्यायचा? बी पासून. आता बी पासून डायग्राम काढायची. पहिले ए पासून घेतली, आता बी पासून. हा बी इथं आहे समजा, बी समोर आला, इथं सी आहे आणि इथं डी आहे. मग आता बी पासून तर सी पर्यंत डिस्टन्स किती आहे? 2 मीटर. हा 31, हा 60, हे आहे 1.5. म्हणजे की 2 + 1.5 किती होते? 3.5. आणि एक डी वर हा आहे 20. तर हे किती होते? 2 + 3 5. हे पहा इतकं डिस्टन्स आहे 2 मीटर. हे एक आणि हे 3 होतं, 3 हे सेंटरले झालं. हे 1.5 हे 1.5. 2 + 1.5 हे झालं 3.5 आणि हे टोटल 2 + 3 किती होते? हे 5. बीडी किती झालं? 5 मीटर. सांगा हा कसा फिरून आला? क्लॉकवाईज. क्लॉकवाईज म्हणजे की मायनस, म्हणजे की -30 मल्टिप्लाय बाय 2, -60 मल्टिप्लाय बाय 3.5 आणि -20 मल्टिप्लाय बाय 5. कॅल्क्युलेशन येते -370 किलो न्यूटन मीटर. -370. आता सी वर घेऊ. आता पॉईंट कशावर घेऊ? सी वर घेऊ. आता सी वर जर घेतला, सी ची डायग्राम घेतली बघा, सी तर सी आणि डी मध्ये त्याच्यात एक सीचा एक फोर्स येऊन राहिला 30चा, तो 0 बनते. हा एक 60चा येऊन राहिला, टोटल 3 डिस्टन्स आहे, म्हणजे की हे येते 1.5 मीटर. आणि एक डी वर येते 20चा, हे येते 3 मीटर. म्हणजे मग कसं येईल? 60 मल्टिप्लाय बाय -60 मल्टिप्लाय बाय 1.5 आणि -20 मल्टिप्लाय बाय 3. ओके, बघा हा तर पहिला 0 येते, तुला याची गरज नाही. हा 60 वाला हा क्लॉकवाईज फिरून आला, म्हणजे की -60 मल्टिप्लाय 1.5 आणि हा पण क्लॉकवाईज फिरून आला -20 मल्टिप्लाय बाय 3. याचं कॅल्क्युलेशन केलं -150. -150 किलो न्यूटन मीटर येते. बस आता की नाही आपण हे पॉईंट जोडून लावू. आणि त्याला काय म्हटलं होतं? बेंडिंग मुवमेंटचा पॉईंट सी काढा, तर -150 आहे. हे त्याचं उत्तर होतं. त्याच्यात एक क्वेश्चन केला होता ना, आणि त्याच्यानंतर याची डायग्राम बघा कशी. पहिले इथे ए, बी, सी आणि डी. ए किती आहे? -610. बी किती आहे? -370. सी किती आहे? -150 आणि डी. पहिले अशी ओढू स्ट्रेट. ए पासून तर बी पर्यंत काय आहे? युडिएल आहे. युडिएल असलं तर कर. बी सी स्ट्रेट. सी पासून तर डी पर्यंत काय? युडिएल. हे झाली आपली बेंडिंग मुवमेंट डायग्राम. हा चॅप्टर आपला संपलेला आहे. जर तुम्हाला हा समजला असेलच, धन्यवाद.